25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली। तू नको साथ देऊ, तू ग बस। पण मागे 25 वर्ष 92 ते 2017 25 वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली। तू नको साथ देऊ, तू ग बस। त्याच्यामध्ये ही साथ देत असताना समाजातल्या अनेक घटकाला आपण महापौर बनवलं, उपमहापौर बनवलं, स्टँडिंग कमिटीचं चेअरमन बनवलं, PCMTचं चेअरमन बनवलं, सभागृह नेते बनवलं। अनेकांना हा मिनी भारत म्हणून ओळखला जाणारा सगळा परिसर, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाला, मग गावले असतील, गावाच्या बाहेरच्या लोक आलेले असतील, कामधंद्याच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्तानं, ह्याच्यातून आपण ह्या शहराचा चेहरामोहरा बदलला। इथं तर PD पाटील आहेत, त्यांनी पण शिक्षणाच्या निमित्तानं खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थिनींना एक शिक्षणाची दालनं उघडण्याचं काम केलं, इतरांनी पण केलं। इथं कृष्णकुमार गोयल आहेत, त्यांनी देखील, राजश्री सांकला आणि ह्या सगळ्यांनी आपापल्यापर्यंत कन्स्ट्रक्शन लाईन असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, त्या करण्याचा प्रयत्न केला आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मी नेहमी म्हणतो की नुसता एकतर्फी विकास होऊन चालत नाही। विकास एखाद्या भागाचा, एखाद्या शहराचा होत असताना साहित्य, कला, संस्कृती ह्यालाही वेगळं, आगळं, अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे। आणि त्याच्यामुळं विकासाला ह्याही बाबींची जोड असावी लागते। आणि त्याच्यामुळंच आज पुण्याला एक महत्त्व प्राप्त झालेले विद्येचं माहेरघर, तशा प्रकारे सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील पुण्याची ओळख आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।